बातमी सांगलीतून आहे। सांगलीच्या कृष्णा नदीत आज पुन्हा एकदा परंपरा, साहस आणि थराराचा संगम पाहायला मिळाला। दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात पार पडलेल्या पारंपरिक होड्यांच्या शर्यतीनं सांगलीकरांची मनं जिंकली आहेत। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10हून अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झालाय। तर चुरशीच्या या लढतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावलाय आणि मानाची गदा आपल्या नावावर केली आहे। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणायला राज्य सरकार डिसेंबर अधिवेशनात आधी मोजणी, मग नोंदणी, नंतर फेरफार असा नवा लँड टायटलिंग कायदा आणणार आहे, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। नाशिकच्या म्हसरूळ मखमलाबाद रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास मंत्री गिरीश महाजन यांनाही अनुभवावा लागलाय। खड्डेमय रस्त्यावरून प्रवास केल्यानंतर त्यांनी जाहीर कार्यक्रमात रस्त्यांची दुरावस्था मान्य केली आहे। खड्डे 8 दिवसात बुजवले जातील असं आश्वासन महाजनांनी दिलंय। तर पुढच्या 4 महिन्यात सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येतील असंही ते म्हणाले। कॉक्रोच पार्टीचे नेते अभिजित दिपके पुढच्या आठवड्यात पुण्यात आंदोलन संयोजकांची बैठक घेणार आहेत। संभाजीनगरात कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आंदोलनाच्या तयारीबाबत चर्चा केली आहे। महाराष्ट्रातील ड्रग्ज इन्स्पेक्टर प्रकरण आणि टीईटी पेपर घोटाळ्याविरोधात पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। आंदोलनाची दिशा आणि पुढील रणनीती पुढच्या आठवड्यात ठरणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी होते आहे। सुरतमधल्या आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ही मागणी केली आहे। सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची ही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे।